नमस्कार, मी डॉक्टर बाळराजे. प्राथमिक आरोग्य केंद्र वांगी येथे आज आपण CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिससिटेशनचं प्रात्यक्षिक बघणार आहोत. आमच्या आशा वर्कर्सच्या थ्रू आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम इमर्जन्सीमध्ये कोणताही पेशंट असो, इसम असो, त्याला एखाद्या सेफ आणि फ्लॅट सरफेसवरती न्यायचा आहे. तो कुठे रस्त्यावर बाजूला पडलेला असेल, कुठे गार्डनमध्ये पडलेला असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीला एखाद्या सेफ जागेमध्ये आणि सपाट जागेमध्ये आणायचं आहे. यानंतर पेशंटचा रिस्पॉन्स चेक करायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीला, त्या इसमाला आवाज देऊन, हातवारे करून किंवा त्याच्या अंगावरती थोडंसं थोपटून रिस्पॉन्स चेक करायचा आहे. जर त्या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा काही रिस्पॉन्स नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तर ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे. आवाज येत नाही, ॲम्ब्युलन्सला फोन करा गं, त्यांचा काहीच रिस्पॉन्स येत नाही. यानंतर त्या व्यक्तीचा श्वास आणि पल्स चेक करायची आहे. श्वास कसा चेक करायचा तर त्याच्या छातीच्या लेवलला बघून त्याच्या छातीची हालचाल बघायची आहे. जर ती हालचाल असेल तर तो श्वास सुरू आहे असं आपण म्हणू शकतो, नसेल तर श्वास बंद आहे. आणि पल्स कशी बघायची आहे तर 3 बोटे काय करायचे, ती 3 बोटे हा मधला जो आपला श्वसन नलिका आहे त्याच्या थोडंसं बाजूला जायचंय. बाजूला जाऊन इथे ही 3 बोटे ठेवायची आहेत आणि इथे पल्स चेक करायची आहे. श्वास चालू आहे की बघूया. नाही घ्यायचं, श्वास पण चालू पल्स पण लागत नाही. जर श्वास आणि पल्स दोन्ही सुद्धा जर त्या पेशंटचं लागलं नाही, त्या व्यक्तीचं लागलं नाही, तरच CPR सुरू करायचं आहे. जर त्या पेशंटचा, त्या व्यक्तीचा श्वास सुरू असेल, पल्स सुद्धा सुरू असेल तर CPR करायचं नाही. जर या दोन्ही गोष्टी बंद असतील तरच CPR करायचं आहे. तर आता हे CPR म्हणजे नेमकं काय करायचं आहे, त्यात 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्या पेशंटच्या छातीवरती आपल्याला दाब द्यायचा आहे, कंप्रेशन्स द्यायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पेशंटला तोंडावाटे आपल्याला श्वास द्यायचा आहे. तर दाब कसा द्यायचा आहे, कंप्रेशन्स कसे द्यायचे आहेत. तुमचा जो डॉमिनंट हाताचा जो तळवा आहे, आता हा हात तुमचा डॉमिनंट आहे, तर त्याचा जो तळवा आहे तो छातीच्या एकदम सेंटरला ठेवायचा आहे. दुसरा हात या हाताच्या पाठीमागून असा लॉक करायचा आहे आणि हात एकदम सरळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे सरळ ठेवायचा आहे आणि बरोबर छातीच्या मध्यभागी सेंटरला आपल्याला कंप्रेशन्स द्यायचे आहेत. तर कंप्रेशन्स देताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे कंप्रेशन हे 2 ते 2.5 इंच आतपर्यंत खोल गेलं पाहिजे, त्यापेक्षा जास्त नाही गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एका मिनिटामध्ये 100 ते 120 एवढे कंप्रेशन्स झाले पाहिजे. श्वास बंद झालाय, काहीच नाही, रिस्पॉन्स नाही, छाती पण हलत, CPR दिला पाहिजे. पटकन करूया, CPR दिला पाहिजे. CPR मध्ये दुसरी स्टेप, त्यामध्ये आपल्याला त्या पेशंटला तोंडावाटे श्वास द्यायचा आहे. तो आपण 2 प्रकारे देऊ शकतो. जर आपल्याकडे अम्बू बॅग अवेलेबल असेल तर अम्बू बॅग लावून तो आपण श्वास तोंडावाटे देऊ शकतो किंवा माउथ टू माउथ सुद्धा आपण श्वास देऊ शकतो. नवीन WHO गाईडलाईननुसार जर त्या ठिकाणी अम्बू बॅग नसेल किंवा माउथ टू माउथ आपण श्वास देऊ शकत नाही तर फक्त छातीचे कंप्रेशन्स केले तरी चालतील. पण जिथे शक्य आहे तिथे तो श्वास द्यावा आणि तो श्वास देताना 30 छातीचे कंप्रेशन्स झाल्यानंतर 2 वेळा श्वास द्यायचा आहे. तर अशा प्रकारे CPR ही अगदी साधी सोपी प्रोसेस आहे शिकण्यासाठी. अगदी 5 मिनिट वेळ देऊन तुम्ही ही प्रोसेस शिकू शकता आणि यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचू शकतात. धन्यवाद.